हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, तुम्ही पण करून बघा. तर आज मी बनवणार आहे पनीरची भाजी. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे 4 ते 5 मोठे कांदे, 4 ते 5 टोमॅटो, 2 किंवा 4 हिरव्या मिरच्या, आल्याचा एक तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. मला लसूण सोलायचा खूप कंटाळा येतो आणि नखं पण खूप दुखतात, म्हणून मी एक ट्रिक वापरते. जेव्हा मला लसूण पाहिजे असते तेव्हा मी ती अगोदर 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजवून ठेवते, जेणेकरून ती पटकन सोलली जावी आणि माझं काम पण सोपं होतं. ही ट्रिक तुम्ही पण वापरून बघा, तुम्हाला पण आवडेल, तुमचं पण काम सोपं होईल. अखंड लसूण फ्रीजमध्ये ठेवणे अयोग्य आहे, कारण तिथल्या ओल्यामुळे त्याला मोड येतात. तो मऊ आणि रबरासारखा होतो आणि त्याला बुरशी लागू शकते. मात्र वेळ वाचवण्यासाठी सोललेला लसूण हवाबंद डब्यात किंवा तेलात ठेवून काही दिवस साठवता येतो. तुम्हाला जर लसूण साठवून ठेवायचे असेल तर योग्य पद्धत: अखंड लसूण नेहमी हवेशीर, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी बास्केट किंवा कागदाच्या पिशवीत ठेवावा. यामुळे तो 3 ते 5 महिने टिकतो, त्याला काही होत नाही. जर तुम्हाला लसूण सोलून ठेवायचा असेल फ्रीजमध्ये, तर तो हवाबंद डब्यात फक्त 7 ते 10 दिवसच फ्रीजमध्ये ठेवा आणि तो वापरा. त्याच्यावर जास्त दिवस ठेवू नका, ते आरोग्यासाठी हानिकारक असतं. लसणाला उग्र वास असतो, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचा वास पूर्ण सगळ्या फ्रीजमध्ये, उदाहरणार्थ दूध, फळे यामध्ये मिक्स होतो. म्हणून जास्त दिवस पण फ्रीजमध्ये ठेवू नये लसूण. आलं, लसूण, कांदा कधी फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण त्यांना मोड लगेच येतात आणि ते आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, म्हणून ठेवू नये कधीच फ्रीजमध्ये. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची आणि थोडंसं जिरं सगळं भाजून मी घेतलं व्यवस्थित. 15-20 मिनटं लागतात त्याला भाजायला आणि नंतर ते मिक्सरमधून काढलं वाटण आणि ते असं कढईतच शिजायला ठेवलं. त्याच्यात लागेल तेवढाच, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढाच मसाला घाला, जास्त नाही घालायचं आहे. आणि ते सगळं थोडं शिजवून घेतलं आणि त्याच्यात लगेच पनीर पण टाकलं आणि चांगलं 15 ते 20 मिनटं ते शिजवलं. छान होती ही भाजी, छान लागते. हे पनीर मी डेअरीवरूनच आणलं होतं, सुट्टं पनीर. छान असतं हे पनीर, घट्ट असतं एकदम, जसं पाहिजे आपल्याला तसं. ते शिजल्यावर असं एकदम तुटत नाही, ते व्यवस्थित राहतं भाजीत पण अखंड. पनीरसोबत खायला गरम गरम चपाती बनवली होती बऱ्याच दिवसांनी. आमच्या घरात ही भाजी आणि चपाती सगळ्यांना आवडते. माझ्या वडिलांना पण ही भाजी खूप आवडते. माहिती गेल्यावरती मला ही भाजी करायलाच लावतात. ते म्हणतात, खूप छान बनवतेस तू. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.